नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा गांगवली या शाळेचा पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत पूर्णतः कायापालट करण्यात आलाय. नूतनीकरण करण्यात आलेल्या या शाळेचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी पोस्को कंपनीचे अधिकारी श्री योग हाकीम, श्री महेंद्र तट्टे, माणगावच्या गट शिक्षण अधिकारी सौ सुरेखा तांबट, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांगवली ही 57 विद्यार्थी पटसंख्या असलेली महत्त्वाची केंद्र शाळा आहे. मात्र गेल्या काही काळापासून या शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पावसाळ्यात छत गळणे, भिंतीचे प्लास्टर पडणे आणि नादुरुस्ती, स्वच्छतागृहे यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले होते. शाळेच्या या दुरावस्थेमुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता. ही गरज ओळखून पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने शाळेच्या संपूर्ण दुरुस्तीचं काम हाती घेतलंय आणि अल्पावधीतच शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकलाय. या उपक्रमांतर्गत कंपनीने शाळेचे छप्पर बदलून नवीन पत्रे बसवले, संपूर्ण इमारतीचे आकर्षक रंगकाम केले, तसेच स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांची दर्जेदार दुरुस्ती केली. याशिवाय संपूर्ण शाळेत नवीन इलेक्ट्रिकल फिटिंग आणि प्लंबिंगचं काम करून विद्यार्थ्यांना आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या नवीन रूपामुळे शाळेत आता सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले. येत्या काळात कंपनीमार्फत शाळेला संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याचंही नियोजन आहे. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.